विलासराव देशमुख साहेबाची सुरुवातच ह्याच मतदारसंघापासून ज्यावेळेस त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढली इथून केलेली आहे। त्यामुळं विलासराव देशमुख साहेबांचे विचार असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे विचार असतील, अमित देशमुख साहेबांचे असतील किंवा धीरजभाई देशमुख साहेबांचे विचार असतील, या विचारावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचा मतदारसंघ या भातांगळी सर्कलमध्ये आहे। त्यामुळं आपण पाहतो की ह्या मतदारसंघावर तरी काँग्रेसची पकड आहे आणि काँग्रेसचा प्रभाव आहे। असं आपण पाहत आहेत की येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका हा भातांगळी जिल्हा परिषद सर्कल हा प्रामुख्याने सुरुवातीपासून आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबापासूनचा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। या भागात आपण पाहिलेलं असेल खुलगापूर उच्च पातळी बंधाऱ्या टाईपचे जे बंधारे आहेत ते ह्या भागामध्ये झालेले आहेत। इथला जो शेतकरी आहे किंवा शेतमजूर आहे की 2 एकरवाला देखील शेतकरी आज सधन झालेला आहे की इथल्या बॅरेजमुळं प्रत्येक शेतापर्यंत पाईपलाईन आली आणि ऊस उत्पादन या ठिकाणचं वाढलं। त्यामुळे शेतकऱ्याला हमी भाव ऊसाचा जो भाव आहे तो भाव मिळू लागला, त्यामुळे शेतकरी सधन झाले। ऊसामुळं इथल्या मजुराला मजुरी मिळू लागली, त्यामुळे शेतकऱ्यांचा आणि मजुरांचा हा दोन्हीही प्रश्न यामुळे मिटलेला आहे। तसेच आपण पाहिलं तर इथला शेतकरी वर्ग आहे, या शेतकरी वर्गाला इथली जी DCC बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक एक तारण किंवा वरदान ठरलेली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला 5 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज ही DCC बँक देते। तर त्या माध्यमातून इथला शेतकरी देखील आज आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला आहे। तर ही गोष्ट पाहता आपण की काँग्रेसचा जो बालेकिल्ला म्हणतो तर ह्याच कारणानं म्हणतो की आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी त्यांचं जे धोरण होतं की लातूरची जी पूर्वी ओळख होती की एक दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून होती, पण आदरणीय विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस जे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जे काम करता येईल ते मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केलेलं आहे। आणि विलासराव देशमुख साहेबाची सुरुवातच ह्याच मतदारसंघापासून ज्यावेळेस त्यांनी पंचायत समिती निवडणूक लढली इथून केलेली आहे। त्यामुळं विलासराव देशमुख साहेबांचे विचार असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे विचार असतील, अमित देशमुख साहेबांचे असतील किंवा धीरजभाई देशमुख साहेबांचे विचार असतील, या विचारावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचा मतदारसंघ या भातांगळी सर्कलमध्ये आहे। त्यामुळं आपण पाहतो की ह्या मतदारसंघावर तरी काँग्रेसची पकड आहे आणि काँग्रेसचा प्रभाव आहे असं म्हणतो। आपण तसं पाहिलं तर काय नेमकी विकासाची गंगा पाहिली असेल तर आपण पाहतो की गेल्या वेळेसचा जो झडपीचा उमेदवार असतील त्यांनी 5 वर्षात कसलीही ह्या गावाकडे पाठ फिरून पाहिलेली नाही। त्यांनी ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एकदा निवडणूक झाल्या ते तिकडंच आहेत, त्यांनी कुठलं विकास काम केलेलं नाही, कुठलं कसल्याच प्रकारचं काही काम केलेलं नाही। इथला जे बालवाड जे आहेत उमेदवार त्यांच्या मिसेस वगैरे काहीतरी पंचायतला वगैरे ग्रामपंचायतला त्यांच्या माध्यमातून विकास कामं केली असं त्यांचं आपण पाहतो की ज्यावेळेस पंचायत समितीचा सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य आपण ज्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि काही कामं जिल्हा परिषद च्या माध्यमातून काही होतात, काही पंचायत समितीच्या माध्यमातून होतात। तर आपण पाहतो की पंचायत समिती मेंबर आणि जिल्हा परिषद मेंबर या दोन्ही मेंबरनं म्हणावं तसं समाधानकारक काम केलेलं नाही। ही माझीच नाही की इथल्या प्रत्येक लोकांची प्रतिक्रिया आहे की पाहावं तसं काम झालेलं नाही। मूलभूत जे समस्या मूलभूत आपला आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, रस्ते असतील, नाली असेल, महिला सक्षमीकरणाचं काम असेल, युवकांना रोजगार असेल, आज बघा हाच उमेदवार नाही, आज आपण गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पाहतो, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, तर ह्या सरकारचा अजेंडा काहीच नाही विकासाचा, फक्त भूल थापा, जाती जातीत तेढ निर्माण करणं, धर्माधर्मात तेढ निर्माण करणं, विकासाचं व्हिजन कसलंही नाही। विकासाचं व्हिजन आहे ते फक्त काँग्रेस पक्षाकडं। आपण जो सध्याच्या महानगरपालिकेचा कौल बघितला असाल तोच की लातूरची जनता सुज्ञ आहे, विचार करणारी जनता आहे, हुशार जनता आहे। त्यामुळं ह्या महानगरपालिकेत जो बदल या जनतेनं दाखवून दिला तो बदल निश्चितच ह्या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील इथली जनता दाखवल्याशिवाय। मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने ह्या भातांगळी गावासाठी भरभरून दिलेला आहे। आमच्या गावात पंचायत समिती सदस्य झालेले आहेत, जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत, मांजरा परिवारातील विकास, मांजरा रेना या कारखान्याचे संचालक आहेत, संजय गांधी निराधार कमिटीवर पद दिले। या काँग्रेस पक्षानं कधीच भातांगळीकडे दुर्लक्ष केलं नाही। कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, सभापती करण्यापर्यंतचं काम या भातांगळीला साहेबांनी झुकतं माप दिलेलं आहे। त्यामुळं ह्यावेळेस ज्यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समिती OBCला आरक्षण होतं, OBC पुरुष, तर भातांगळीच्या इथले जे इच्छुक होते त्यांनी सरळ भूमिका घेतली की जरी आमचं मोठं गाव असलं प्रत्येक वेळेस ह्या गावाला तिकीट मिळतं,
ह्या वेळेस असं सगळ्यांनी म्हणलं की साहेब तुम्ही जो देतील उमेदवार त्या उमेदवाराच्या पक्षी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहण्याचं काम इथल्या भातंगळीच्या नागरिकांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले. त्यामुळं नाराजीचा विषय काही आमच्याकडे नाही. पक्षाने जो देईल पक्षश्रेष्ठी जे ठरवितील त्याच्या मागे आम्ही ठाम राहण्याचा निर्णय या ठिकाणी केलेला आहे. बघा, घरातला किंवा बाहेरचा ह्याच्या म्हणण्यापेक्षा आज विकास महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. विकास आज प्रामुख्याने व्हिजन कुणाकडे आहे लोक हे पाहतात. जरी उमेदवार इथला असला किंवा बाहेरला असला, जो विकास करण्याची क्षमता ज्या पक्षाकडे आहे तेच इथला मतदार बघणार आहे. त्यामुळं हा फारसा मुद्दा होणार नाही. विरोधकाचं म्हणणं की या ठिकाणी काँग्रेसनं आतापर्यंत कसलीच या ठिकाणी कामं केली नाही. जे काही कामं झाले ते फक्त भाजपनेच कामं केलेली आहेत. आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वात झालेत. हे बघा, आपण जर बघितलं असेल माननीय आमदार रमेश आप्पा कराड कधी आमदार झाले आपल्याला माहीत आहे. तर सुरुवातीला जे याच्या अगोदरचे ह्या लातूर ग्रामीणचे आमदार काँग्रेसचेच होते ना. नाही कसं नाही. आता आमच्या गावात जर तुम्ही पाहिलं आरो फिल्टरसाठी निधी काँग्रेसच्या आमदारांनी दिलेला आहे, मंदिराच्या सभागृहासाठी काँग्रेसने दिलेला आहे, शाळा दुरुस्तीसाठी दिलेले आहे. असे बरेच विकास कामं, स्मशानभूमीचा रस्ता असेल, असे बरेचसे कामं इथल्या काँग्रेसच्या आमदारांनी दिलेले आहेत. विकास नाही असं म्हणता येत नाही. विकास हा पूर्वीपासून होत आलेला आहे आणि काँग्रेसच्या आमदारांनी भरभरून या भातंगळीला विकास निधी दिलेला आहे.